यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे आरोग्य व पर्यावरण गंभीर धोक्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे। पॅन एशिया पॅसिफिक आणि पॅन इंडिया यांच्या संयुक्त सर्वेक्षणातून शेतकरी कुटुंबीय आणि पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चिंताजनक निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे। डिसेंबर 2024 मध्ये 1485 शेतकऱ्यांच्या सहभागातून करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात 97% शेतकरी कीटकनाशकांचा वापर करत असल्याचं आढळलं। त्यापैकी जवळपास निम्मे शेतकरी 10 वर्षांहून अधिक काळ नियमित फवारणी करत आहेत। वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी 72% अत्यंत धोकादायक श्रेणीत मोडतात। बंदी घालण्याची मागणी असलेले मोनोक्रोटोफॉस हे कीटकनाशकही मोठ्या प्रमाणावर वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे। साठवणूक आणि विल्हेवाट प्रक्रियेतही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत। अनेक शेतकरी कीटकनाशकाचे घरातच ठेवतात तर रिकामे कंटेनर जाळणे किंवा जमिनीत गाडणे अशा पद्धती वापरतात। काही जण तर ते डब्बे अन्न पाणी साठवण्यासाठी वापरत असल्याचंही निदर्शनास आलं आहे। संरक्षणात्मक साधनांचा अभाव आणि थेट फवारणी प्रक्रियेत सहभाग यामुळे धोका आणखी वाढत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे। कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे मानवी जीवनावर जे दुष्परिणाम होत आहेत त्याच्या अनुषंगाने पॅन इंडिया आणि MAPP आमच्या या दोन संस्थांनी एक संयुक्त सर्वे अहवाल तयार केलेला आहे आणि त्या अहवालाच्या माध्यमातून आम्ही सरकारला काही या ठिकाणून प्रपोजल पाठवणार आहोत की कीटकनाशकाचा अतिवापर झाला तर मानवी जीवन कसं धोक्यात येतो आणि त्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजे या अनुषंगाने आज आम्ही एक प्रेझेंटेशन इथे दिलेलं आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातून एक सर्वे रिपोर्ट आम्ही पुढे आणला जो 2022 ते 2024च्या दरम्यान हा सर्वे रिपोर्ट झालेला आहे। तर यवतमाळ जिल्ह्यातील जवळपास 97% जे लोक आहेत हे कीटकनाशकाचा वापर करताना दिसतात आणि 48% जास्त अतिजहाल घटक असलेले कीटकनाशकाचा वापर आपल्या जिल्ह्यामध्ये होताना दिसतो। यामुळे मानवी जीवन पूर्णतः धोक्यात येताना दिसत आहे। तर यासाठी कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजे आणि सरकारने यामध्ये कशा पद्धतीनं त्या कंपन्यांना काही गाईडलाईन दिल्या पाहिजे याही विषयावरचं आम्ही एक प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे आणि ते सरकारपर्यंत आम्ही पाठवणार आहोत। मला विश्वास आहे की या रिपोर्टनंतर शेतकरी विशेष करून काळजी घेतील आणि आपलं जीवन धोक्यात जाऊ नये याची खबरदारी घेतील।